टाइम जरा जेले कुठे गेला जेले अय जेले आलोय आलो राव. कुठे गेल तर येडे कुठं म्हणजे काय राव हिथंच होतो. जनावर पाणी पाहिजेत होतो. आला का किती हाका मारायचे असते तर किती नाही काय अहो आता जनावर हातात होतं, गायला पाणी पाहिजे होतं म्हणलं आता काय देऊ का सोडून. हे बघ माया मागे जरा इलेक्शनचा राड आहे. हं, आमदार साहेबांनी बोलवले बांगल्यावर हं, जिल्हा परिषद तिकटाची वाटप चालू आहे. हं, तुला तर माहिती आहे माया मागे किती राड आहे. हं. रानातलं काय केलं उद्योगाचं रानातला उद्योग काय राव बेजार झालो. एक तर तुम्हाला किती वेळेस सांगितलं राव गाड्याचं बघा गाड्याचं बघा. परेशानी राव एकटाच कंबार ना कंबार गेलं माझं. तुला मी म्हणलं होतं बघ तो बघितलं का एक गडी भेटणार राव तुम्ही दोन चारची गोष्टी करता. आता मी बी 2-4 जणांना विचारलंय बघ कामाला यायला कोण काय तयार होईना. काही करा गाड्या हो का तुम्हाला सांगतो ते खालच्या पंधरकीतलं पेराय आले काय वडाच फडातलं झाले आताशी कस तरी तो ही पंधरकी पेराय आली काय करू एकटा तरी. अवघड झालेलं का गड्या तुला तरी काय म्हणणं मग उपयोग नाही म्हणा पण काय करावं गाड्याचं डोक्याला येईना बाबा माझ्या हो काय बी कर गाड्याचं अजून कुणाला 100-50 वाढून देऊ तू सगळं खरं पण यायलाच तयार नाही तर करता काय. परेशानी झाली गड्या टोक लिंबा आला पण लिंबा ठीक आहे होय राव. राम राम मालक. राम 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 ये हा बोला मालक. काय लका लयच आज बघण्यासारखंच झालंय पंढरा फिर काय आता राव काय बोलावं लोकांना कळतच नाही. अहो गावात बी तसंच चांगला राहिले लोक लयच बघण्यासारखा दिसायला लागला. अहो मला सांगा मळ का राहिले का लयच दळली आली का काय अरे राव ते कसं काय कळणार नाही राव मालक. करायला काय खरे खरंय खरे खोटे खरे हा? तुमचा आवाज ऐकला आणि वाट वाकडी करून आलो म्हणलं कशाचा गोंधळ चाललाय हो ह्यांचा. गोंधळ कुठला लागा काय हो? रानात काम मारण्याचे पडले हा हा कामाला काय माणसं भेटणार माणसं हे एकट्याच्या जीवावर तरी काय काय करायचं करायला लागलो राव काम करता करता 100 एकर जमीन काय एकटा कुटवर पळून पळून पडणार. हो आणि इलेक्शनचा टाइम आहे माया मागे राड आहे तुमच्या मागत लय गोंधळ की राव. अरे सारखा जपू साहेबाचा फोन येतोय अहो गावात गाडीवर गाड्या येते बघतोय की मी. काय मग तुला काय सांगतोय हा. होय लिंबा हं? गडी भेटेल काय का गडी हा? काय बोल 1 2 5 10 सांगा ना. काय म्हणतो सांगा हो बक्कळ माणसं आहेत आपल्याकडे. तुझी माणूस भेटेल म्हणतो का मला सांगा तुम्ही एवढी फायदेत म्हणून सांगा की तुम्ही. तसं आपल्याला 2-4 लागतील बरं का हं. चालू झोपायला पाहिजे एक तरी बघ गड्या. अहो, एक तर लगेच आत्ता लगेच म्हण. पाहिलं? बा, खायला लय भारी झाला गाडी. आता एक जरी गडी आणला का लय भारी झाला गाडी. आम्ही 8 दिवस परेशान आहेत लागा गडी बघतो निरोप मला द्यायचा की राव. काय काय तुला सांगतो आमच्याच गोंधळात आम्ही तुला सांगतो. काय भेटेल म्हणतो देतो लगेच म्हण एक तर काय काय बरं बोल झालं गड्या. लिंबाला दे बरं. ले देव पावला ले देव त्याची पावला. काळजीच करू नका तुम्ही गाडीची. बरं. झाला का? हा? तू एवढा गडबडीत चालला कुठं होता चाललो होतो गावात. का? कसे माझे घरची जेवारी संपली बरं संध्याकाळी याच्यात पाहुणं बरं म्हणलं जाऊन बघावा गावात पाहिल्यातून पाहिल्या मिळले तर कुठं बघावा. ह्याच्यामुळे तू चाललाय होय हा. बरं 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 तेवढं आपलं गाड्याचं गाडीची काळजीच करू नका. हं. लगेच गाडी आणतून काय लागते तेव्हा. हे हे इकडे तिकडे ज्वारी मागायला फिरण्यापेक्षा हा. आपल्या दी 4-2 पाहिल्या दी त्याला ज्वारी अर्धा कट्टा आहे ठुलला देऊ काय. देऊन टाक जालू अर्धा कट्टा हा असं जालू काय लागा तू कामाचा माणूस आहे का उभे कामाला पडणार माणूस आहे माणूस घेऊन देऊन टाक गड्याचा गोठवा होऊ नाही गड्या काळजीच करू नका तुम्ही. एक तर काय लगेच म्हणा आता. हा. बरं हे बघा काय करा असा का हा लयच मोठा कट्टा राहिला. काळजी हो का हे नेऊन टाकतो लगेच गाडी घेऊन आलो. काय कर जा घेऊन आणि गड्याच तेवढं गाडीची काळजीच करा ना भाऊ तुम्ही. तेवढं कर बाबा. दे उचलून दे. काळजीच करा. झेपतोय का येतं गटवडं दिलं गाड्या मोठ्या मालकानं. असू दे तेवढं गोष्ट करून बघ. काळजी करा नका गाडीच घेऊन आलो लगेच. पान मिटला गड्या म्हटलं बेकार सांगतो राव होय. बरं आता ऐक काय त्याच्या जरा गुड बोलून ते आपण 2-4 गडी हे करून घे आता या मागेच लागलो मी. आणि माझ्या मागं काय आता हे रानातलं ताण काय देऊ नको आता नाही नाही, आता कशाला जातो मी साहेबांनी बोलले चालतंय चालतंय आणि बघ जरा उद्योग विद्योग बिंदात जावा तुम्ही. चालतंय चलो चलो होय चल
जातो होय होय होय. काय कचरू कुठे चाललाय? गावात सकाळ सकाळ चाललोय. तुम्हाला सांगतो 4-2 एकल्या तरी एकल्या, आणि सकाळी एक खेळ केलं की 10-5 काय जातील ते जातील. पुन्हा आपल्या गाड्याच्या टायमापासून तुम्हाला सांगतो ते आपल्या सिद्धू बाप्पांनी अनपढ. अनपटाचा ती म्हणला तुम्हाला सांगतो बांधावर लय आयचान झालंय. बाबळीची झाडं आहेत, बोरीची तर काय टाकळीची तर ते सगळं कुराड आहे म्हणला तिथं कोट्यावरच. आणि त्यांनी आपलं ते झाडं साळून काढ म्हणला, काय मोठी मोठी काय, बाकी ते बांधावलं आयतान झाले ते बी नीट कर म्हणला. जाऊ दिला का? आणि पुन्हा जायचं गावात उचर खाली. बघू द्या की अरे, मला डोक्यावर लवत तरी खाली घे गेला का? काय रे तुझं नेहमीच असतंय 4-2 दिवस झाला का गाठ भेट नाही काय नाही लागला, काय करतोय लागा तू? अहो, पोटाला करावं लागतं. काय सांगायचं तुम्हाला, तू म्हणतो प्रत्येकाच आहे ती बाबा, का तुझं एकट्याच आहे का? आमचं नाही काय? हाय, पण आता राव कसं आता. उचर खाली. अरे राम 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 राम. आगाय आय आय. कायला का लिंबा अण्णा लय जन्माची चित्रकथा बघ. काय सांगावं तुला, काय खरं नाही मनुष्य जन्माचं. काय झालं आता अजून? अरे सारखीच आबळण सारखीच बिंबळ, काय सांगू नको. काय एक तरास आहे का सांग. आला का 17-10 वर्ष झालं बायको निघून गेल्यापासून तुला म्हणतो इतकी फटफजिती चालली की विचारूच नको. जगावा का मारावा काही कळा नाहीच मला. अल्प झालंय काय? आला का तुला म्हणलं ना का लिंबांना इतका का फिरता सावरता गावातला मनुष्य तू, आणि तुझ्या कसं ध्यानात येणार का गे मला एखादी बायको फेकू तरी बघ केला का? मला का लग्न करायचं म्हणतोय होय? मग काय आता कवर जाता राहू म्हणतो. आला का हाताने रेट थापितोय, येडं वाकडं कालवून करतोय, खातोय, तुला सांगतो आणि काय हवे. अरे दिवस कसा बी जातोय बाबा. पण काय सांगावं तुला म्हणतो ते आड्याकडे बघून बघून रात काढतोय का गे, काय झोप लागाना आणि कायच व्हायना आणि काय करावं म्हणतो तुला. आला का कचरू दररोज आपण बसायला उठायला एका जागेवर येतला का? हा म्हणे. तू मागायला जरा म्हणला का मला? आला का आता अरे तू मधी म्हणला असता तर आतापर्यंत तुला का लेकर बाळा हे सगळं का तुझं काय बोल तुला का तू निवांत झालास तर तुझं आतापर्यंत. आला का मग बघ की एखादी बायको असली तर का गे हाय काय एखादी बायको? तशी काय? हा आहे ना, काय सांगता? एकच नंबर आहे. अयो म्हणजे मला देत्यान काय? देतील का? हा. आपल्या शब्दाच्या बाहेरच नाही तर. आयला मग बरं होईल ना का लिंबांना. ए बघते का तेवढा मेळ लागत असला तर. आपण शब्द टाकायचा हा त्यांना झालायचा. म्हणजे तुमच्या शब्दा पलीकडे बी नाही. अजिबात आणि नाही. मी तरी काय तुमच्या शब्दा पलीकडचा आहे काय? अरे त्याची काळजीच करू नको. आला का बघला का जमजोड झाली तर का गे त्याच्या आल्या एखाद्याचं घरला का चांगलं बसव. त्याची काळजीच करू नको. त्यांना आपल्याला बोलले तर पाहुणेरवाळा बघा म्हणून आला योग तुझा. हा? अरे इडे वाकडे असली तरी इडे वाकडे? जमलं. हा अरे एक नंबर नटी नटी आला का नटी नटीच ये. आला का नटीन मग माझ्या असा गरीबाच्या घरात राहीन का का गे? तू मी असल्यावर काय काळजी करतो? हा तू मी असल्या मग- त्यांना सांगितलं पद्धतशीर हा. की सगळे तुला म्हणतो काहीच नाही वर काय झालं का तुझं उरकलं का आता लगेच जायचं आपण कवा आता आता लगेच. आला का इतकं लगेच तातडीनं लगे. मी असल्यावर त्याची काळजी करू नको. बरं पण नका हे आता कुठे ठेवायचं? तू हे साईडला लगे लगे निघायचं म्हणतात. लगेच निघायचं म्हण. आला का? आला येऊ जुळून तर कशाला? हा? पण गळायसारखं आहे ना. सिद्धू बाप्पाच्या ठेवू आणि जाऊ. ए लिंबान लगा कचरू बी आहे की मला काय काय चाललंय? काय नाही आता ह्याच चाललंय जरा लग्नाचं. काय कोणाचं? माझ्या कचरूच्या? म्हणजे कचरूचं लग्न हा व्हायला म्हणजे तुम्ही पोरगी फिरकी बघितली काय? पोरगी हं. एक नंबर हिवणी बघितली कचरूला. काय म्हणतो? हा, हे काहीच म्हणतात. एकच नंबर म्हण. मग कवा जायचं हिला हे करायला? हे का आता लगेच लग्न करायचं अहो, आता जायचंय लगेच म्हणतो बायकोच घेऊन यायचंय. आईला हायला. आईला लय हायला जा- अचानकच खेळायचं. नाही पण चांगलं आहे बरं का. आईला
गरीबाचं परपंच का चांगला का उभा करायला लागला की. काय रावलंय आबळ चालली म्हणा आता बिगर बायकोचं राहून जमत का माणसं नाही नाही अहो तीच मी डोक्यात घेतलं हं. त्यानं नाव काढलं की मग आता आला योग म्हणलं तुकडा असलं की म्हणलं पण तिकडे जायचं म्हणल्यावर का पैसे लागते की पैसे तरी लागतीलच की अरे पण पैसे नाही केले अरे पाट्या बिगर पैशाचं कसं होईल काय बोलतो का कुणीकडे तू अरे मला सांगतो का आता लग्न करायचंय म्हणल्यावर 4-5 हजार नको का तर लागते पण 4-5 हजार मग कस तर अरे का इतकं आला का बायको हिरोनी आणि तुला आता हे सगळं बदलायचंय म्हणजे अरे तू आता हे कपडे काढायच्यात पॅन्ट शर्ट घालायचंय म्हणजे धोतार घालायचं नाही असला सादरा घालायचा अजिबात नाही पॅन्ट शर्ट घालायचं हिप्पी बिप्पी फर्स्ट क्लास म्हणजे तुला सांगतो शिप्पी हा टाळूला केस नाही राहिलं आता काय हिप्पी राहतो आला का टोप आणू आपण नको काळजी करू हे बघ त्याची काळजीच करू नको तू आता पैसे तेवढे एवढंच नाही नुसतं आता म्हणजे हिरो सारखं राहायचं म्हणतो शिरो सारखं राहायचं ऐकून की मग आता काय करायचं आपल्याला हार आणावं लागतं आणू की हाराला हार 1,000-1,500 रुपये अरे मग आता लग्न म्हणल्यावर मिठाई अमुक तमुक नको आणि 5,000 करतोय लोक 5-5 लाख रुपये खर्च करतात आणि तुला लागला 5,000 सांगायला बरोबर आहे हा लागतात पैसे काय अरे बोलतोय? पण आता पैसे नाहीत म्हणून पैसे नाही तर अडचण तीच आहे बाबा पैसा आता हे काय काय मालक काय बोलावं राव काय म्हणजे पैसे म्हणून नडते का मग आता काय करता तुम्ही 5,000 रुपये लागायचे म्हणता हा 5,000 रुपये हे बघ 5,000 रुपये मी तुला देतो कडे बरं होईल राव मग. पण एक आठ आहे आठ आहे एक. काय 5,000 रुपये तुला देतो पण 8 दिवस माझ्यात रानात कामाला यावं लागेल मग तुला करतो की मला करू ना, 8 काय दिवस हो अहो त्या बिचाऱ्याचं तुमच्या पैशाने एवढं चांगलं व्हायला लागल्यावर 8 दिवस काय म्हणता हं. 15 दिवस काम करेल 15 दिवस होय रे करेन काय त्याला करतो हा या हो 5,000 आहेत हलकेशच बरं तू आता आज तू म्हणतो लग्न आणि उद्या तुमच्या कामावर येईल कामावर यावं लागेल बघ हो कसं आहे यावर होताना आधी कडू बोललेलं बरं नाही खरं आहे ना ती तुला तुझं लग्न हो अगर नाही हो जमू अथवा नाही जमू तुला माझ्या इथं 8 दिवस तरी कामाला यावं लागेल करतो की काय काय त्याला? बोलताय तुम्ही अहो जमू नाही जमू अहो बायकोच घेऊन संध्याकाळी आलोत मग मग तर काय काय बोललं काय घेतलं काय आणि तुझं लग्न झाल्यावर लागा कमी जास्तीला आहेच की मी बरं हा आलं का लक्षात काय म्हणतात मालक आलं आलं तुझ्या प्रपंचाला हातभार अजून कमी जास्त काय काय पडलं लागेल ती अहो तुझ्या आला का तू असताना आणि हे एवढं मालक संघ असताना तू मला काय परपंचाला कमी म्हणे हा कमी जास्त पडलं हे झालं तर मालक आहेतच की. कामाची कुचराई फक्त मालकाची करायची नाही कामाचं काळजीच कर नका रातून द्या काम करीन बस बघा हा. आलं का लक्षात पण माझं एवढा परपंच बसवा गड्या आता बसला आलं म्हणून का? समज. बसला ना आता काय काळजी म्हण पैसे दिले तुझ्याकडे आता आणि हे काय हा गावात जा हा. सगळे तू म्हणतो जाऊन टाप टिप कर हे असलं हे काढ जरा हे सगळं दाढी बिडी करून काळा बिडत म्हणतो करून मस्त पैकी उगं आला जाय राहिलं कपडे पाहिजे पिपडे नवीन म्हणजे दाढी बी कळी करावं लागेल हम्म. मी असलेला का पांढऱ्या असं अरे हिरोनी कशाला बघितली असलं दलिंदर आयला पॅन्ट शर्ट टाकू घातल्यावर तुमच्या सारख्याने हसून नाही काय नसतं त्याचं काय लाजायचं नाही हम्म. वेळ पडले की आता आम्ही नाहीत काय करीत कधी पॅन्ट शर्ट कधी धोतर काय काय बी करतो तसं काय नाही जा बरं तू पाठदिशी हे काय हा? हे काय लगेच हे बघ. आता हे सिद्धू बापाच्या ठेवतो हा आणि त्या दिवशी उचलू लागा बरं हा आणि हे बघ हा सगळे व्यवस्थित टाप टिप कर बघ मी आलोच हा बरं बरं या बरं का लवकर पण पुढे होतो 15-20 मिनिटात आलोच मी नाही नाहीतर काय होईल मी तिथंच वाट बघत बसवतो मी सगळं उरकितो अरे काळजी करू नको आलोच मी इकडे पाहुणे वेळा जरा बघून देतो का नाही काय इकडे जरा एक काम या बरं का लवकर होय 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 लईच मगरीला काही माणूस होय खरं त्याचा मेळ घातला म्हणतो मग आईला लई चंद्र म्हणून काही चंद्रामध्ये करावं मिळत घातला तिथं कसं काय गाडी मेळ कसं काय घातलाय मग हा, अहो तुम्हाला सुद्धा कळणार नाही शेवटपर्यंत मी काय म्हणता हिला लईच अवघडच आहे गडे मग आता लग्न तिथं करायचं म्हणलं काय आला का पण उतरायला लागलाय गडी ती 4-2 वर्षात आता जायचा टाइम झालाय मग त्याचं लग्न करणार आहे मग आईला बरं गाड्या मग होय बरं म्हणायचं काय हे बघा तुम्हाला काय पाहिजे
काय पाहिजे आम्हाला तो गडी पाहिजे. गडी पाहिजे ना. हो अहो, उद्या सकाळी आला समजायचं. मग आम्हाला काय होय दुसरा काय आम्हाला तो. उद्या सकाळीच कामावर. चालते चालते चला मग. चला बरं. चला 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 आपले मागे उद्या काय तर. चला जलवा चला. चला. काय उशीर लावलाय त्यांनी आता काही तिसरा पर्व होता आले तरी काय दिसणारच ना काही अरे जिंबा कसं काही ना काही गाड्या आणि कोणती गाडी काय की बघतो हा लिंबा दिसला करा आपल्या गावचा नाही राव दिवसा कुठे गेला काय माहिती. अरे काय राव दुपारपासून वाट बघत होती ये नाहीच म्हणा आता गावाकडे गेला असं काय सांगा. का म्हणलं त्याच्याकडे जरा होय होय येतो म्हणला का सकाळपासून मी दुपारपासून येतो उभा आहे आलाच नाही ना नेमके बस गावाकडे वाहनं आली गेली का पण लिंबा काय पुन्हा दिसला दिसलाच नाही राव मला स्वतः दिसलाच नाही. नाही दिसला नाही दिसला. अरे लिंबा दिसला का तुला नाही राव. अरे काय त्याच्या आल्या किती गाड्या आल्या एस टी आल्या गेल्या राव पण ते आमच्या लिंबाची नाही राव गावात नाही नाही. अरे काय ती काय आता आली गाडी आणि नवी गाडी कोणती गाडी. लिंबा दिसला का लिंबा आला का हो? लिंबा आला का आमच्या गावचा लिंबा नाही काय लिंबा अण्णा बोल की माधू. तुम्ही इथं कचरू तिकडे वाट बघतोय तुमची कुठं. तुमच्या स्टँडवरती. हा. कोणाला बी विचारतोय बसवाल्याला विचारतोय कोणी उतरलं की त्याला विचारतोय. जाऊ दे मरू दे. आला काय त्याला सगळा उतारा लागला तुला सांगतो. खुशीलाच म्हणतो लग्न करायचं. हा काय जाऊ दे. बोल की कसं. कचरू तुम्हाला तुमच्या स्टँडवर हुडकीचं राव काय भानगड आहे? काय बांधगड. हा? आला का त्याला म्हातारपणी लय आठवा लागले लग्न करण काय करा. हा म्हणून त्याला म्हणतो तू काही मारला का काय. जाती हो लिंबा दिसला का लिंबा दिसला का तोंड पुसतंय इकडे लिंबाणा नाही अरे काय झालं कलाकार माणूस आहे होय. हा अहो तमाशा आपल्या गावाला आलता का नाही तमाशा 25 बाई हे जेव्हा ताल धरलाय म्हणतात तमाशा असलेल्या बायाने तोंडात पोट
गाणी गाणी तर काय अर्ध्याची सांगा कोणती गाणी सांगा नंबर एक पडतात जमात आणि अंबाबाई येळाबाई आवडीने धरतो तुझ्या पाय टप चिकटुबुक टप चिकटुबुक टप चिकटुबुक टप चिकटुबुक हेल्प आया ह्या सकलकर मनुष्य पडचिन अर्धमान आया लिंबा दिसला का आया लिंबा काय येणार काय बंगळे आयला काय खरं लिंबा काय येणार लिंबा लिंबा दिसला का लिंबा आला का लिंबा लिंबा दिसला का रे कचऱ्याला हुडकून तांगड्या दुकान राहणार एखादा गडी नाही द्यायला इकडे गेले पाच गेलेलं शेवटचा ठेपायचा इथं बसलेला असला तर ठीक आहे कचरू कचऱ्या हुडकायच तरी कुठवरला का तुला अख्खा गाव ना गाव दुसाळलं तो दिसायला सुद्धा पता नाही इथंच आहे बाबा कुठे जायचंय तर झालं वाटतं लग्न आणि होय रे देव देव ही सगळं उरकून झाला काय की कशाचा लगा देव देव आणि कशाचं लग्न लगा काय सांगावं तुला का काय झालं अरे लिंबा अन्नाचा आला नाही बाबा काय म्हणतो अरे ह्या इष्टीत बघतोय त्या इष्टीत बघतोय ह्या वाहनात बघतोय त्या वाहनात बघतोय ह्याला विचारतोय त्याला विचारतोय लिंबा आलाच नाही का सगळा इस्तापा काढला आणि कशाचं काय का जाकट पडली तरी ते काय येईना शेवटी टेन्शन आलं पिलो मगन काय 10 रुपयाला काय तू लय दारू पिलो टेन्शनच तसं वाढलं आणि मटण हे घेतलं काय त्याच्या आईला कुत्र्याने खाल्लं का कुणी खाल्लं माहित नाही का काहीच कळलं नाही मला आला का सगळ्या एसट्या बंद झाल्या आणि शेवटी चलत आलो का हितवर काय सांगायचे तुला कशाचं लग्न आणि काय तुला पण जिरली आपली तर आयला लिंबा दिसला का तुला काय लिंबा काय लागा मिटली म्हणणं तुझी लागण्याची तलूप पाक तलप गेली बरं जाऊ दे तुझं काय का असा ना हो हां चल बरं कुठं रानात कामाला आणि काय कुणाच्या आणि तुला मालकाने 5,000 दिले नाही तुला दिल्यात माहित हा दिल्यात आपल्याला काय खोटं बोलायचं नाही लग्नाला म्हणून दिलतं हा, पण आता माझ्याकडे काय पैसे नाहीत हा. देऊ दे की मग देऊ जसं हाताखाली येते तसं 10-5 मला काय या भराला काय त्याला 10-5 जसं जसं येईल अरे तसं बहादरा 10 करणीचा हिरा आला का माझा मालक कधी उष्टी हाताने कावळा हानीत नाही एका रकमी तुला 5,000 दिल्या पण तू म्हणतो देऊ घेऊ ती बाद झाली सोंग ढोंग भाऊ तू कामाला चल नाही का मी कधी काम केलेलं नाही काय नाही हो. लागलं. मला कसं काम यायचं देईन का तुमचं पैसे नगन काय नग तुझं पैसे नको काय नको तू कामाला चल का लाव फोन मालकाला नका राहू कशाला तुम्ही सांगून बघा की राहू त्यांना काय ऐकायचं नाही का काय ती आपण दोघं सांगू चल रानात चल तू माझ्या संग चल बाबा काय राहू चल 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 तू बघ जालू ही कचरू आणि तू माझ्या माग मरणाची काम आहेत हा. समजलं का रे? ही ज्या लोक काय सांगन ही सगळी कामं चोख पार पाडायची करतो की हा आणि जालू सगळं समजून सांग त्याला सगळं आणि इथं त्याच्या मागचं हलू नको नाही सगळी कामं करून घ्या बरं का ओके माझा माझ्या मागं राड आहे मला निघावं लागेल तुम्ही बिंदात जावा मी हाय नाही इथं ती सांगन तेवढं ऐकायचं ऐकतो की काय म्हणीन तसं ऐकतो हा आणि हे बघ आता 15 दिवस गावात यायचं नाही तुझ्या भाकरी कालवण तुला काय लागतंय नाही मला भाकरीचं तेवढी भाकरी तुला एक खात असला तर 2 जमतंय मग आणि काय पण गावात यायचं नाव घ्यायचं नाही नाही आणि हो याला काही विमल गुटखा फिटका तंबाखू बिंबाखू काही लागत असेल ती
घेऊन ये. तंबाखू तंबाखू आणि बिडीचा 2 कट. चालतंय. निघू ना मग बिनधास्त जावा तुम्ही. कचरू कामात आहे काय नको आणि गांजाची बी सवय बरं ए, का? आला देतोय काय पाहिजे ती बरोबर. तुला बाकीचं मी आहे ना इथे. कामात आहे काय करू नको नाही नाही मी काम करतो ना, काही तुम्ही नाही. जावा बिनधास्त जावा. सांगायला समजू होय जाऊ का मग होय 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 बिनधास्त जावा तुम्ही. हे बघ कचरू, वरच्या बाजून कांदा काढा आणलाय. त्यातला कांदा जेवढा मोठा मोठा आहे तेवढा उपसून घे. उद्याच्याला बाया यायच्यात काटायला. काटायला, बर मग त्या काटून घेत्याल. बर. आणि पुन्हा काय करायचं, हं. आंब्याच्या फळात तुला सांगतो स्प्रिंकलर जोडलेलं आहे काल, बरोबर. ती भिजला असेल हं. तिथलं स्प्रिंकलर उचलायचं, ते कोरड्या जागेवर टाक. बरोबर. सकाळी 6ला लाईट येते. बरं झालं का मग? झालं कसं, हं. आता खुराकाची पोती बाहेर पडलेली, हं. सकाळी तुला सांगतो 10-12 पोती टाकल्या तिथं खुराकाची. ती खुराकाची पोती आत खोलीत टाकून घे शेड मध्ये. बरोबर. हं? टाकतो की टाकतो की. हा, आणि ती हिरा हं. तो काल ती बेन ती नेलेलं आणलंय का ती नाही राव तिथंच वावरात राहिले ते. खायला का ते आयला का नाही ती बी हां. हिता आणून ठोक वाट्यावर. बरोबर. बिजन रातचं. काय पावसा पाण्यात तुला सांगतो बरं झालं का? जा. आणि घास कोण कापायला घास कापायचा. संध्याकाळी जनावराला काय आडवं पडतो का आपण. नाही बरोबर आहे. कापतो की कापतो की. संध्याकाळी हं. घास कापून घे. हां. कावळाच मकवान आण. ती रेडकं तुला सांगतो तुला मकवानाशिवाय काय खात नाही. त्या घासाला तोंड बी लावित नाही. झालं का? आला का मला काय कळा नाही तुझं झालं का झालं का झालं का. उद्याच्याला वड्याच्या पावात तुला सांगतो पेरायला जायची. बरोबर. काय त्याला तुझं तुला सांगतो 2-4 पोती खात लागेल. हं. त्या वडणीला खात टाकलेलं आहे तिथं खाली चौकात. ती खाताची पोती आणि ती आता तुला सांगतो टॉयलेट टाकून घे. झालं का? आयला मला काय कळा नाहीच का तुझं झालं का आणि झालं का. अरे काम तरी किती सांगतो का? हागायला इकडं चाललो तरी म्हणतोय दारी तिकडं मोड. आऊ त्या तिकडं पडलंय. गाईला सळक दी. कुठं काय काम इकडं काही हात काय मला 1000 आहेत का? 2च हात किती काम तरी किती सांगतो. आयला. आयला मालक तू का ते? पैसे घेताना लय गुलू गुलू करीत होता रे. हा अरे मग इतकी काम असतात वयला का? मग मी कोण तुला करायचं. जिकडं तोंड वळण तिकडं तुला कामच दिसायला लागल्यात. काय माणूस आहे का? मी काय शूटिंग फिटिंग आहे वय बरं. कायला का काय एक काम कर कांदा उपटाय चालू. तुझं पुद्याक बाद झालं कांदा उपटाय चालू कर. काय कांदा उपटतो की काय कामाचा त्याला? हिरा. गळाटून गेलो का सगळं अंग ताटलंय माझं का हातपाय सुद्धा सरळ व्हायना. जिकडं बघन तिकडे हे कामच सांगा त्यात कांसाने तरी कव्हर करावं. चायला कुठनं बुद्ध्या सुचली काय होईल का तलब पुन्हा लग्नाची? होईल का पुन्हा तलब तुला लग्नाची? लग्न करतो वय लग्न करतो वय. काय करतो की काय कामच करतोय काय करतोय? हुशारला का बसलाय तू काम करतो. काय कामच कुठे बियाचा आणायचं चाललो होतं तिकडं. उरक उरक लवकर ब्याचं घेऊन ये. बरं. झालं आता तुमचं 15 दिवस आणि काय आता 15 दिवसाची बोली होती. झालं आता मला आता माझ्या परपंचाचं बघावं लागेल. लिंबाची गाठ घेतो आणि जातो माझा मी. आला का कचरू कशाला नादी लागतो का कुणाच्या. तू एक काम कर आपलं हिथंच राहा. हिथंच का कसलंय हो दूध दुभतंय खायला प्यायला हाय. आगे ना पिच्या गावात तुझ्या कोण गोळू फिरलं आणि फिरून बसू नको. राहा आपला हिथं. आग हाय काय काय काम धंदा इथं सांग बरं. आग लागली तुझ्या कामाला आणि खाण्यापिण्याला. ताटून गेलो का इकडं तोंड झालं की इकडं 2-4 कामं सांगतोय. इकडं का तोंड केलं इकडं 5-6 कामं सांगतोय. ह्या इकडं दारं मोड आणि कुठं ती मकवान काप. ह्या इकडं कुठं तू म्हणतो ती बिबारान तिकडं पडलंय. त्या तिकडं कुठं तू म्हणतो खाताची पोती पडल्यात. आलं का काय काम आहे का काय का म्हणतो काम नाही. अरे ताटून गेलो का सगळं बियाजार झालो. मला नगर रो बाबा आग लागली तुमच्या कामाला ती. मी जातो. ऐ आला का थांब. ऐकला का माझं. नग बाबा मारून टाकता तुम्ही.
अय कचरू हिडत हिडत आणि तुम्हाला सांगतो त्या लिंबेच्यात नादी लागला री कामाने पिना पडवला का टाकून गेला काय नाही 15 दिवस झाले आता लिंबाकडे जातो आणि पडदेशी लग्न करून सांच्याला तर बायको घरीच घेऊन येतो आणि तिच्या हस्तेच भाकरी खातो आता काय का लिंबा अण्णा लिंबा अण्णा ए लिंबा अण्णा आला काय फरक झोपलायला का अय लिंबा अण्णा लिंबा अण्णा कचरो आहे काय मग काय सगळ्या तयारीनं आलोय काय का किती वाट बघितली ते तुझीला का कुठे गेलता रे देवाला गेलतो नव्हतोय चारिधामला गेलतो की आला का त्या दिवशीला का तुझी कितीला का त्या मोठ्या स्टँडवर तुझी वाट बघितली नाही का कवरची कवर ह्या गाडीत बघ त्या गाडीत बघला का गई बेजार झाला का गई तो काय आलाच नाहीच का गई इतका इस्ताफा द्यायचा होईल का तो आलो नव्हतो मग कुठं आलता तू बघितलं केला का तुझा अवतार हा सगळ्या स्टँडवर त्याला का गजगालीत होता सगळा हिकडून तिकडून इकडून उड्या काय मारित होतान नाचत काय होतान गाणी काय म्हणत होतान मटणाची पिशवी अशी फिरवीत काय होतान बघितलं ना तुझा अवतार अरे तुझा अवतार बघितला की गाडीत बसलो गावाकडे आलो अरे तुला जर घेऊन तिथे गेलो असतो कुठे नवर देऊन कुठे ही नवर देऊन जावला असता तुला त्या पुरीच्या नाव वडलाला हा आला का जोड्यानं हाणला असता की आटला नवर देऊ आणला म्हणून पेचाडा हा आला काय लोक लिंबा मी तर तुला माहिती आहे कवा बावा पेतो पण आता कवा बावा पेचू नाही आता तर कवाच पेचू नाही चल बरं पडदेशी जाऊ आणि लगेच लग्न करूनच घेऊन येऊ चल कुठं हे काय सगळ्या तयारीने चालू आहे म्हणून कुठं जायचं म्हणून तू म्हणलं की तिकडे पोरगी हे लगेच सांच्याला लग्न करून ये चल बरं पडदेशी जाऊ सगळ्या तयारीने आलो का हे काय ते काय अजून एक हार आहे आणि त्या पुरीचं लग्न राहिले काय काय झालं? अरे झालं की गायो पोरीचं लग्न झालं गाणंच झालं लग्न लावूनच मी आलोय या दडा आलाय आणि झोपलो इकडं होतो इथं लग्नाचं हा झालं म्हणतो झालं की काय करणार गड्या अला का केवळ का इतका धोका असतो व्हायला का मी होतो की नवर देव हे बघ असं तो केलं म्हणून हे सगळा प्रकार घडला तुला काय नाही बघू की दुसरी अजून आता कवा बघायचा आणि काय करायचं तुला म्हणतो आपल्याकडे असते सारखंच बघू अजून कुठले दुसरी घडले झालं तुझ्या चुकणं माझं चुकलंय काही आता नाही तो पिलो नसतो ना का गे पण आता तो तरी आता काय नाही बघतो दुसरी कुठली अजून दुसरीकडे बघतोच काय बघ आता नको नाराज हो बघतो काहीतरी जा काय का नसतं पिलो तर नसतं का लग्न झालं कुठलं पुढे सुचले दारू पिलो हातची बायको गेली राव असू दे. नाराज होऊ नको. बघतो काहीतरी करतो बघा राव काहीतरी बघतो बघा बरं का बघतो नक्की बघतो. नाही लग्नाची लय गरज आहे राव मला हाताने भाकरी खायचं बंद करा बाबा बरं बघा बरं का लिंबा ना तेवढं आला का उतार लागलाय लग्न करायला निघालाय वय आला का शेकड्यावर पुरं गावात इथं त्यांची लग्न व्हायना हा जी स्टेटदार जाहीरदार अशा पोराची लग्न व्हायना आणि हे म्हणतो की मला बायको बघा काही बी करा मला बायको बघा तुला बायको बघून द्यायची वय हा म्हणूनच तुझा गंडा बाजूला आहे बघा असा पहिली का आता लग्नाची तलब